नमस्कार. आपण शास्त्रींच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी भावकथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्रपरिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा. या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पहा. अवश्य वाचा व सुखी व्हा. धन्यवाद. आणि मानवी जीवनाची सफलता ही वाणीचं सामर्थ्य असतं. वाणीच्या सामर्थ्याने होत असते. आपण कोणाचं तरी ऐकतो म्हणजे ती वाणी असते. कार्यकर्ते असतील तर नेत्याचं ऐकतात, शिष्य असेल तर गुरुचं ऐकतो, पत्नी असेल तर नवऱ्याचं ऐकते, मुलगी असेल तर बापाचं ऐकते. काही भाग्यवान असे की कुणाचंच ऐकत नाहीत आणि त्यामुळे ते कोणाच्या लक्षातही राहत नाही. कुणाचं तरी ऐकलं पाहिजेत आणि सांगितलं पाहिजेत. आपला विषय आणि मुद्दा नीट लक्षात ठेवा बरं का. वाणीचं सामर्थ्य म्हणून आपण सांगतोय. काय बोललं जातं हे सांगत नाहीत, विषय काय आहे ते सांगत नाहीत. वाणीचं सामर्थ्य, ताकद काय आहे वाणीची. प्रेम असेल, चुकीचं सुद्धा मनुष्य ऐकतो. लक्षात आलं का. प्रेम असेल तर चुकीचे पण मनुष्य ऐकतो. प्रेम नसेल तर ह्रस्वदीर्घाच्या चुका निघतात. व्याख्यान जर द्यायला गेलात ना तुम्ही कुठे, की मग तुम्ही बोलता कसे, तुमची मांडणी कशी, तुमचा अर्थ कसा, याच्यावर सगळी चर्चा होते. मराठी बोलता येत नाही, चालला व्याख्यान द्यायला. प्रेम नाही तिथं, ज्ञान आहे. आणि प्रेम असेल ना तर तुमचा मुलगा 10 वेळा चुकीचं बोलतो, एकही शब्द नीट बोलत नाही. तुम्ही असं कधी म्हणत नाही की माझा पोरगा नीट मराठी बोलत नाहीत. प्रेम आहेत म्हणून सगळं माफ असतं. हाच प्रकार मानवी जीवनामध्ये असतो. चुकीचं बोललं, चुकीचा सिद्धांत सांगितला, चुकीचा व्यवहार केला, सगळं माफ. आणि जिथे ज्ञान आहे, प्रेम नाही, हा आजच्या प्रवचनाचा मुख्य विषय. जिथं ज्ञान आहे, प्रेम नाही, तिथं सगळं शुद्ध लागतं. सिद्धांत शुद्ध लागतात, भाषा शुद्ध लागते, व्यक्तिमत्व लागतं, विनम्रता लागते. जेवढे गुण जे आपण पाहतो ना भारतामध्ये, सगळ्या गुणाची माणसं अपेक्षा करतात. तुम्ही एखाद्या विद्वानाकडे गेलात, तो काय बोलतो हा नंतरचा विषय. पहिला मुद्दा असतो तो आपल्याला मानतो का, तो आपल्याला आदर देतो का. हे दिसायला छोटे छोटे गुण आहेत बरं का. याच्यावर लोक संत झालेले आहेत. सांगत काहीच नाहीत, फक्त मान देतात. मान दिला की माणूस मोठा होतो. सज्जन माणसाची व्याख्या काय संसारामध्ये, थोडा अभ्यास करून बघा. काय व्याख्या आहे सज्जन माणसाची. कुणाशी बोलत नाहीत, कुणाशी भांडत नाहीत, कुणाला रागवत नाहीत. मग याला भेकड म्हणायचं का सज्जन म्हणायचं. याला जर तुम्ही सज्जन म्हणलं ना तर संत सज्जनमध्ये येतच नाही. संत क्रांतिकारी आहेत. परंपरेनं आलेली वाटचाल संत करतच नाहीत, परंपरेला मानतच नाहीत. स्वतंत्र परंपरा असते, स्वतंत्र नियम असतात. मला सांगा, ज्ञानोबांच्या पूर्वी अभंग नव्हते म्हणून ज्ञानोबांनी करायचे नाहीत का. ज्ञानोबांच्या पूर्वी ओवी नावाचा छंद नव्हता, ज्ञानोबांनी तयार केला. ज्ञानोबांच्या पूर्वी गवळण हा प्रकारच नव्हता, विरहिणी हा प्रकार नव्हता, अभंग हा प्रकार नव्हता, हरिपाठ हा प्रकार नव्हता. सगळं ज्ञानोबांनी तयार केलं. परंपरेच्या विरोधातच आहे ना. आपण त्यांना संत म्हणतो. त्या काळातले लोक सज्जनसुद्धा मानत नव्हते. काय चालले, भारत कुठे चालला आहे, काय याच्या मागे लागले. तुम्हाला हसू येईल अजूनसुद्धा. त्या काळामध्ये 2 संत फार प्रसिद्ध होते, चक्रधर स्वामी आणि ज्ञानोबा राय. आणि इतिहास हे सांगतो, जेवढे महाराष्ट्रातले बुद्धिमान, उच्चवर्णीय आणि विद्वान लोक होते ना, सगळे चक्रधरांचे शिष्य होते. आणि सगळे गावठी जे होते ते ज्ञानोबा यांचे होते.
त्यांचा अभ्यास करून बघा चक्रधरांचा. महदाईसा, नरेंद्र पंडित, मोठे मोठे नाव आहे त्यांच्यामध्ये लिहिलेलं. आणि छोट्या छोट्या गोष्टीचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला आहे. चक्रधर स्वामींनी इकडं पाहिलं, चक्रधर स्वामींनी तिकडं पाहिलं, याचा सुद्धा उल्लेख आहे. कसेही वागले तरी त्याचा उल्लेख आहे. आमच्याकडे असा उल्लेखच ते ज्ञानोबराय कसे वागले. ज्ञानोबरायांच्या बाबतीत वर्णन करायचं ठरलं तर जेने निगम वल्ली प्रगट केली एवढंच उल्लेख आहे. ज्ञानोबराय म्हणजे योगीराज. फार छोट्या गोष्टीचं वर्णन केलेलं नाही. अरे का फरक आहे तुम्हाला मी सांगतो. जिकडे चमत्कार आहेत लोक तिकडे झुकतात. चक्रधर स्वामीकडे जो समाज झुकला, विद्वान समाज, लोक वगैरे, काही सांगितलं अशातला भाग नाही. झुकण्याचं मूळ कारण फक्त एवढंच होतं की त्यांच्याकडे चमत्कार होता. 700 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि आजचा काय, चमत्काराकडेच लोक झुकतात. परंतु वाणी हे शिकवते तुम्हाला आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदात कसे असा. वारकरी संप्रदायातला कुठलाही संत न कुणाला तावीज देतो, न गंडा देतो, न संसार सुखाचा होईल असा आशीर्वाद देतो. कळते का तुम्हाला. अभंग लिहून जर तुकोबाराचा संसार चांगला झाला नाही तर अभंगावर कीर्तन करून संसार चांगला होईल असे कीर्तनकार कसे सांगतील. शक्य आहे का ते. आमचं तर धोरणच आहे मूळ, संसार दुःख मूळ. कशाला लोक आमच्याकडे येतील चमत्कारासाठी. आकड्याचा नंबर सांगत नाही कीर्तनकार, नोकरी लागल म्हणून सांगत नाही, काही सांगत नाही. माझा एक मित्र आहे तो फार या बाबतीमध्ये तरबेज आहे. दिल्लीला असतो. 100-150 कोटीचा आश्रम आहे. येत काहीच नाही त्याला, पण प्रसिद्ध आहे ते. कधी जायचा योग आला की मला बरं वाटतं त्याकडे जायला. निवळ मूर्ख माणूस. तुम्ही म्हणा मग तुमचा मित्र कसा, त्याला काही ठरवलं का आम्ही. मित्राला काही क्वालिटी असते का. लहानपणीपासून जे मित्र जमा झालेत त्याच्यामध्ये कोणी तसंच राहतं, कोणी कलेक्टर होतं, कोणी मोठा होतं. मित्रच राहतात शेवटी. देवीचा उपासक आहेत. बहादूरगड म्हणून दिल्लीला एरिया तिकडं आहे तो. मोठं मंदिर आहे वगैरे. CM वगैरे दर्शनाला येतात. मी त्याला विचारलं, मला तर काही मंत्रतंत्र याच्यावर काही भरोसा नाही आहे. तुझ्या आशीर्वादाने कोणाचं कल्याण होईल तर याच्यावर मुळीच विश्वास नाही. का तुझा आशीर्वाद जर स्वतःला लागला नाही, स्वतः विद्वान झाला नाही, स्वतः मोठा झाला, पण हे सगळं गमवलं कसं. नाही म्हणे शास्त्रीची फार छोटी गोष्ट असते. गोड बोलत चला, कर भला सो हो भला, सगळ्यांना आशीर्वाद देत चला. 100 माणसापैकी 2-4 माणसं का होईना चांगले असतातच. भविष्यात त्यांचं कल्याण होतं. मग 100तून 2-3 करत 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 एक आपला ग्रुप तयार होतो आणि तो ग्रुप बाकीच्या ग्रुपला तयार करतो. बरं झालं एखाद्याचं कल्याण तर तो आपल्याला आठवतो, नाही झालं तर कोण आपल्याला फासावर देतं काय. भारताचा कायदा आहे का असं. महाराजांनी सांगितलं आणि ते काम नाही झालं तर काय महाराजाला फाशीवर देणार आहे का. झालं तर प्रसाद घेऊन येतो तो महाराज, तुमच्यामुळे हे काम झालं. माझा अर्थ लक्षात ठेवा काय बोलतो तुम्हाला. चमत्काराकडे झुकणारा वर्ग आहे. मग ज्ञानोबराय तुकोबरायकडे का झुकत नाही आजही विद्वान लोक. तुम्हाला सत्य काय आहेत हे साधू संतांची वाणी सांगते. अर्थ लक्षात ठेवा. सत्य काय आहेत हे साधू संतांची वाणी सांगते. संसार हा सुखरूप होतच नाही. रामचंद्र प्रभू असो अथवा भगवान श्रीकृष्ण असो, या संसारामध्ये परिवर्तन करता येत नाही. पावसामध्ये परिवर्तन करता येत नाही, उन्हामध्ये परिवर्तन करता येत नाही. 100 वर्षाचं ठरलेलं आयुष्य आहे, त्याच्यामध्ये 101 वर्ष करता येत नाही. नाही म्हणजे महाराज काही लोक म्हणतात 115 जगला, 116 जगला, 150 वर्ष जगेल. भीष्माचार्याचं 146 वर्ष वय होतं. असं काही माझा मुद्दा 100 म्हणजे 100च धरू नका, पण त्याचं एक लिमिट आहे. 150 वर्ष झाले. पण सृष्टीच्या इतिहासात 100-150 वर्षाला काय किंमत आहे महाराज. 2-5 इकडे तिकडे झाले तर फरक काय पडलं आहे. त्या परिस्थितीमध्ये तुमच्यावर कृपा करणारी वाणी म्हणजे साधू संतांची. ती काय सांगते याला महत्त्व नाही,
तुमच्याविषयी त्या वाणीमध्ये किती आदर आहेत हा साधू संताचा विषय. नीट आहे का बरं का काय बोललो. ती काय सांगते हा महत्त्वाचा विषय नाही. तुमच्याबद्दल तिच्या वाणीमध्ये प्रेम आहे. हा गुरु संत याचा विषय आहे. मुद्दा लक्षात येतो तुमच्या. आई काय सांगते, किती शिकलेली आहे, आईला किती व्यवहार ज्ञान आहेत, याच्याशी मुलाला काही देणं घेणं नाही. तुमचं भलं व्हावं ही 24 तास चिंतन करणारी माऊली म्हणजे आई आहे. आणि एवढाच गुण घ्या तिचा. तिला काय येतं, ते किती विद्वान आहेत, हे काही तुम्ही काही एखाद्या विद्यापीठामध्ये आईला भरती करता का? बरं, तुम्ही तिच्या पोटी जन्माला येऊन तुम्हीच परीक्षक होता का? तुला काय येतं, तुला काय अक्कल आहे? मला तर ह्या गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं. आईची सुद्धा समीक्षा करता तुम्ही. याच्यापेक्षा वाईट काय आहे जगामध्ये? जिच्या पोटी जन्माला येऊन तुम्ही शहाणे झालात, तिला तुम्ही मूर्खात काढतात. केवढे शहाणे आहेत. कधी कल्पना केली तुम्ही या गोष्टीची? तिची भावना काय याच्यावर तिचं मातृत्व आहे. ती जेव्हा बोलते तिच्या डोळ्याचा अभ्यास करा, शब्दातल्या गोडव्यांचा अभ्यास करा. तुम्ही चुकल्यानंतर सुद्धा तुम्हाला ती सावरते. संत आणि माऊली हे सारखेच असतात, म्हणून संतांना माऊली म्हणतात. तुमच्या चुकाकडे लक्षच नाही आहे त्यांचं. त्यांना आशा आहे, अजून लहान आहेत, आज नाही उद्या सुधरेल. अजून लहान आहेत, कळत नाही त्याला, आज नाही उद्या सुधरेल. अहो, ह्याच्यामुळेच तर भगवान बाबा आहे. कोणाच्या घरामध्ये विना होता त्या काळामध्ये? बाबा जिथे तिथं जायचे. काय होतं त्या काळामध्ये? सगळं तुमच्याकडं कसं आहे मला माहीत नाही, पण डोंगर आहे एवढं नक्की. आणि डोंगरी शब्दाचा अर्थ माणसं मारण्यात तरबेज, बाकीचं तर सोडूनच द्या. प्रत्येकाच्या घरी वाघोऱ्या. आणि भगवान बाबासारखे संत आणि वाघोऱ्या असणारं गाव, कसा ताळमेळ बसायचं? कधीतरी विचार करा ना या गोष्टीचा. काय असतील भगवान बाबाचं मत? भगवान बाबाची एक टेक्निक सांगतो, तुमच्या लक्षात येईल. काही गावांना भगवान बाबा माहेर म्हणायचे. हे माझं माहेर आहे. हे बाबांची भाषा गोड आहेत. याला मातृत्वाची भाषा म्हणतात, याला मातृत्वाची वाणी म्हणतात. का असं म्हणायचे? लोक म्हणायचे, बाबा तुम्ही दुसऱ्या गावी कीर्तन करता, आज आमच्या गावात पण कीर्तन झालं पाहिजेत. अहो, कीर्तन झालं पाहिजे, पण त्या गावात टाळकरी नाही, त्या गावात विना नाही, तुंतुन आहे. काय कीर्तन करणार तुम्ही? बरं, त्या गावाला नको म्हणलं की राग येतो. मग बाबा म्हणायचे, बाय असं आहे, हे गाव माझं माहेर आहे. आणि मुलगी माहेरला आली की ती निवांत असते. मला तुमच्या गावाला माहेर वाटतं, मी निवांत राहतो. लोक खुश. काय घेणे कीर्तना वाचून? ते अजून सुद्धा लोक मला म्हणतात, बाबा आमच्या गावाला माहेर म्हणायचं, आम्ही समजून घेतोय माहेर कसं आहे. आणि एवढी भयानक परंपरा. किनगाव राजा नाव ऐकले तुम्ही? बुलढाण्याकडे गाव आहे किनगाव राजा, दुसरबीडच्या जवळ आहे, सिंदखेडच्या पुढे किनगाव राजा. बाबा तिथे कधी कीर्तन करत नव्हते. माझं माहेर आहे म्हणायचे. मग मी सुरुवातीला ज्यावेळेस गादीवर बसलो 2003ला, त्यावेळेस तो दौरा सुरू केला, तो मी बुलढाण्यावरून सुरू केला होता. बुलढाणा, जालना, औरंगाबाद असा दौरा घेत घेत येत होतो मी. ते बुलढाण्याकडे गेलो, तिकडचे बरेच गावं घेतले. ते किनगाव राजा म्हणून गाव आहे, तिथं कीर्तन ठरलं रात्रीच्या दौऱ्यामध्ये. मंडप टाकला, सगळं ठरलं. माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन 5 मिनिटातच खलास. चाल होईपर्यंत काहीच नाही. चाल संपली आणि मी बोलायला सुरुवात केली की गोंधळ सुरू झाला. थांबा थांबा, शांत राहा, काही नाही. मला माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये कीर्तन प्रवचन झाल्यानंतर लोकांना म्हणावं लागतं कार्यक्रम संपलाय उठा. पण ती किनगाव राजा असं गाव आहे की मला स्वतःला म्हणावं शांत राहा, शांत. कोणी ऐकलं नाही. मग शेवटी मी म्हणलं मी कीर्तन बंद करतो. ते म्हणजे काय हरकत नाही. जय विठ्ठल केलं, निघून आलो. राग आला होता, काय मूर्ख लोक आहेत, सगळी व्यवस्था केली कीर्तन. मग ते शेजारी कीर्तन होतं. हे सगळे किनगावचे लोक किनगावर तिथं आले. मी म्हणलं आता ही पोरं इथं गोंधळ करतील.
जाऊ दे म्हणलं बघू आपण. सगळं कीर्तन नीट ऐकलं, वर्गणी पण घेऊन आले गडाला. मग मी त्यांना म्हटलं, अहो तुमच्या गावात कीर्तन तुम्ही मंडप टाकला नाही. म्हणे काय म्हणे महाराज, तुम्हाला आमच्या गावची परंपराच माहीत नाही. म्हटलं काय परंपरा आहे? मोठे बाबा आमचे ते कीर्तन करत नव्हते, तुम्ही कोण? परंपरा कोणती असावी हे तर कळलं पाहिजे. म्हटलं मोठे बाबांनी कीर्तन केलं नाही का? नाही. का नाही केलं? बाबा म्हणायचे किनगाव राजा माझं माहेर. म्हटलं मला आत्ता कळालं. आणि कीर्तन न करण्याची परंपरा आजही ते जपली 3ऱ्या पिढीमध्ये. हा चमत्कार आहे. पुन्हा दुसरीकडे येऊन कीर्तन ऐकलं, वर्गणी दिली, पण परंपरा जपली. आणि एकच शब्द आहे, बाबा म्हणायचे आमचं माहेर आहे. ते माहेर शब्द किती जपला असेल त्यांनी. तुमच्या इतकंच प्रेम, माझा बोलण्याचा अर्थ लक्षात ठेवा. पण आपण विद्वत्ता सांगतो, ज्ञान सांगतो, सिद्धांत सांगतो, याचा समाजावर प्रभाव पडत नाही. पण त्या वाणीमध्ये जे मातृत्व आहेत, त्या वाणीमध्ये जे प्रेम आहेत, त्या प्रेमाचा प्रभाव पडतो. आणि हे विद्वानाला अजून कळत नाही हे काय प्रकार आहे म्हणून. दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर भट्ट सगळं शिकून अभंग लिहिता येत नाहीत. आणि कुठल्याही शाळेमध्ये न गेलेले तुकोबराय अभंग लिहितात. जळतं अंतःकरण महाराज त्यांचं. हा काय प्रकार? इतकं आम्ही शिकलो, इतकं डिग्र्या घेतल्या, दशग्रंथी म्हणून नाव आहेत, परिसर आमच्या पुढं झुकतो. आणि जसे तुकोबराय शब्द निवडतात, जशी तुकोबरायांची वाणी चालते, आमची का चालत नाही? आणि ती जलसी गाथा बुडवायला कारणीभूत होते. जलसी गाथा बुडव. बरं तुकोबरायला विचारा, महाराज हा काय प्रकार आहे? तुमची वाणी एवढी सुंदर आहे आणि विद्वान लोकांची वाणी एवढी चांगली नाही. तुकोबराय खूप सुंदर उत्तर देतात आणि ते उत्तर ऐकण्यासारखं आहे. कृपाया केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी. हा मुद्दा नीट आहे का बरं का? तुकोबराय म्हणतात वाणीच माझी नाहीत, वाणी संतांना शरण गेली. नीट आहे का? वाणी संतांना शरण गेली आणि संतांनी त्या वाणीला अलंकार दिला. हे तुकोबरायांचं जीवन आहे. एका शब्दामध्ये कृपाया केली संतजनी, कृपा केली. आणि त्यांची कृपा म्हणजे काय? माझी अलंकारिली वाणी, माझ्या वाणीला अलंकार दिला. तुकोबरायांचा खूप सुंदर अभंग आहेत, पूर्ण अभंग आहेत. इतका सुंदर अभंग आहेत. शृंगारिले बाळ कौतुके, काय शब्द आहे बघा. शृंगारिले बाळ, पूर्ण अभंग हाच आहेत. पूर्ण अभंगाचं सार सांगतो तुम्हाला काय. आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संतजनी माय बापे, आली मुखा वाटे अमृत वचन. माझा शब्द नीट आहे का बरं का? आली मुखा वाटे, आणलीच नाहीत. आपण आहे ना लिहायला बसतो, विचार करतो आणि मग आला शब्द एखादा चांगला तर ठीक, नाही तर आपणच आपले लेख फाडून टाकतो. काही काही महापुरुष तर एवढे भाग्यवान आहेत, एखाद्या ठिकाणी पत्र लिहितात, पोस्टात टाकतात, नंतर त्यांना आठवतो पत्ता लिहायचं विसरून गेलो. आली मुखा वाटे अमृत वचन. आणि तुकोबरायांच्या वाणीची किंमत तुकोबरायांना आहे. माझी वाणी सुंदर आहे. 400 वर्षापूर्वी तुकोबराय स्वतः सांगतात. हा अभिमान आहे. तुकोबराय म्हणत नाहीत असं की माझ्या वाणीला किंमत नाहीत. माझ्या मुखातून निघणारे शब्द हे अमृतवाणी आहे. आली मुखा वाटे. फक्त माझी नाही आहे ती, माझ्यावर संतांनी कृपा केली म्हणून ती आली. फक्त माझ्या मुखातून आली. आली मुखा वाटे अमृत येणे. आणि त्याच्यावर माझा शिक्का पडला. तुका म्हणे माझ्या मुखातून आल्यामुळं शिक्का पडला. तुका म्हणे याच्यामुळे उत्तीर्णता येणे नो हे जन्म. या ऋणातून मुक्त होता येत नाही. का असं केलं तुमच्यावर? काय नाही, तुकोबराय म्हणतायत संत हे उदार आहेत. तुका म्हणे तुम्ही उदार
कृपाळ. उदार कृपाळ म्हणजे ज्ञानोबा बरं का. शृंगारिले बाळ कौतुके. माझा असे नीट ऐकून घ्या. तुमचे शब्द दुरुस्त होणं, तुमचं बोलणं दुरुस्त होणं ही ज्ञानोबांची कृपा आहे. समाजाला जर असं वाटायला लागलं ना की यांचे शब्द ऐकावेत, हीच संतांची कृपा आहे. आणि समाज तुमच्या अपेक्षा पूर्ण करत असेल ना तर देवाची कृपा आहे. हे दोन कृपा भिन्न भिन्न आहेत. तुम्ही म्हणाल ते जर तुम्हाला मिळत असेल ना, ही देवाची कृपा. तुम्ही म्हणेल ते. देवाच्या कृपेमध्ये आणि संतांच्या कृपेमध्ये फरक. मग देवाचे भक्त कधीही कवी नसतात, कधीही कवी नसतात. देव प्रसन्न आहेत. पाहिजे ते त्यांना मिळतं. पाहिजे तो राजासेवक होतो त्यांचा. पाहिजे तितकं संपत्ती त्यांच्याकडे असते. वाणीमध्ये ताकद नसते. ऐश्वर्य संपन्न असतात. माझा बोलण्याचा अर्थ लक्षात ठेवा. देवाने कृपा केली हा वारकरी संप्रदायातला छोटा सिद्धांत आहे. नामदेव महाराजांच्या हातून देव जेवत होते महाराज, म्हणून त्यांना कोणी संत म्हणतं. ऐकले नाही इतिहास तुम्ही? नामदेव महाराजांच्या हातून देव जेवत होते तरी काका त्यांना कच्चे ठरवतात. इथे गुरु परंपरा लागते. जर परंपरा असेल तर वाणी शुद्ध होते. आणि गुरु परंपरेनं आलेलं ज्ञानच वारकरी संप्रदायाला मान्य असतं. माऊलीने गुरु परंपरा सांगितली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. आणि आमचे संत म्हणतात असं नाही, गुरु परंपरा वेगळी असते आणि देवाची कृपा वेगळी असते. देवाच्या कृपेनं शिवाजी महाराज शिष्य असू शकतात, पण वाणीमध्ये जर गोडवा यायचा असेल, वाणी जर प्रसन्न व्हायची असेल तर संतांचीच कृपा लागते. नाही महाराज तुकोबाराच्याबद्दलच बोलतात तुम्ही. सगळ्याबद्दलच काल सांगितलं तुम्हाला मी. चोखोबाराच्या वाणीतला प्रसाद कोणाचा आहे? ज्ञानोबारांचा आहे. सोयराबाई बोलते ज्ञानोबारांचा प्रसाद आहे. वेश्येच्या घरात जन्माला आलेली काणोपात्रा अभंग तयार करते आणि ते वारकरी संप्रदायाला मान्य होतात. हे ज्ञानोबारांचा प्रसाद आहे. माझी अलंकारिली वाणी. नामदेव महाराजांचा तर प्रश्नच नाही. महाराज माऊली ज्यावेळी समाधीला बसले, नामदेव महाराजांनी महाराष्ट्र सोडून दिला. काय राहिलं नाही म्हणे महाराष्ट्रात. पंजाबमध्ये जाऊन राहिले. वयाच्या 80 वर्षापर्यंत माऊली समाधीला गेल्यानंतर 80 वर्ष वय होईपर्यंत नामदेव महाराज घुमान या गावी पंजाबमध्ये होते. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.